माझे विद्यार्थी आपल्या शाळेत माझे विद्यार्थी सुद्धा इथं आले. खूप खूप अभिनंदन बेटा. येताना रिकामी आलं तर हातात काय पैसे पैसे होते नसतं. प्राथमिक शाळा संभाजीनगर येथे बाल आनंद मेळाव्यास जळकोट ग्रामस्थांचा प्रतिसाद. कर्मदंड न्यूज रिपोर्टर विजय पिसे, जळकोट. तुळजापूर तालुक्यातील जळकोट येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा संभाजीनगर येथे विद्यार्थ्यांना व्यावहारिक ज्ञानाचे प्रात्यक्षिक मिळावे यासाठी बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. या बाल आनंद मेळाव्याचे उद्घाटन पत्रकार विजय पिसे, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार, उपाध्यक्ष अखिल मुलानी, पत्रकार मंगेश सुरवशे, सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कुंभार, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य सरिताताई कदम, लक्ष्मीकांत पाटील, नागराज पोतदार, राम सुतार, पप्पू बनगर, मुख्याध्यापिका महानंदा महामुनी यांच्या हस्ते करण्यात आले. उद्घाटनानंतर विद्यार्थ्यांचे स्टॉल विक्रीसाठी खुले करण्यात आले. पालक व गावातील ग्रामस्थांनी ग्राहक बनवून चिमुरड्या दुकानदारांनी विक्रीस ठेवलेल्या मालाची खरेदी करून बाल आनंद मेळाव्यास मोठा प्रतिसाद दिला. या प्रसंगी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकारचे फळे व खाद्यपदार्थ यांची दुकाने थाटली होती. जणू काही सोमवारी जिल्हा परिषद शाळेत आठवडे बाजार भरला होता असे चित्र दिसून येत होते. बाल आनंद मेळाव्यात खरेदीदार म्हणून गावातील नागरिक, दुकानदार, पालक, माता पालक, महिला, शिक्षिका, शिक्षक व ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवला. या बाल आनंद मेळाव्यात एकूण 80 चिमुकल्या व्यापाऱ्यांनी तब्बल 15,000 रुपयाची उलाढाल केली. मुलांना एक आगळा वेगळा आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचा अनुभव देण्यासाठी तसेच मुलांच्या अंगभूत कलागुणांना वाव देण्यासाठी, त्याचबरोबर प्रत्यक्ष कृतीतून व्यवहार ज्ञानाचे शिक्षण देण्यासाठी या बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आल्याचे शाळेचे पदवीधर शिक्षक कुडकले धनराज यांनी सांगितले. तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका महानंदा महामुनी व सामाजिक कार्यकर्ते तुकाराम कुंभार यांचा वाढदिवस शाळेच्या वतीने साजरा करण्यात आला. तुकाराम कुंभार यांच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ म्हणून केळी वाटप करण्यात आले. या मेळाव्याचे सूत्रसंचालन मोहन चव्हाण यांनी केले. हा मेळावा यशस्वी करण्यासाठी रेणुके मॅडम, साखरे मॅडम, राठोड मॅडम, कलशेट्टी मॅडम व श्रीकांत कदम या शिक्षकांनी परिश्रम घेतले. हे जे काही खाऊ विद्यार्थी घरातून तयार करून आणलेले आहेत त्यासाठी त्यांच्या आईचं त्यांच्या आईचं आणि वडिलांचं सुद्धा खूप मोठं योगदान आहे. आणि कालचा सुट्टीचा दिवस आणि सगळे पालक मग्न होते. कोण काय करायचं, कोण भेळ करायचं, पाणीपुरी, प्रत्येक विविध आता इडली सांबर असेल, सगळे पालक काल सुट्टीचा दिवस असून आपल्या मुलांसाठी मग्न होते ते करण्यासाठी.